तू तर मोरनी देखनी हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तू तर मोरनी देखनी न भातुनी लुक लुक नारी तू ग छम छम करते तू ग सुंदर चांदनी न तू ग Once more! Once more! Once more! तू तर मोरनी तू ग सुंदर चांदनी न भात अरे तू ग तू तर मोरनी देखनी सुंदर चांदनी न भातुनी जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण मोरनी सॉन्गवरती बनवला आहे. व्हिडिओ जबरदस्त आहे. व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शेक इफेक्ट आणि बीट मार्क प्रीसेट जे आहे ते आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला घ्यायचे आहे. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर वेबसाईटवरती गेल्यानंतर हे तुम्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे. प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला काहीशी अशा प्रकारे दिसेल. बऱ्याच लोकांना प्रीसेट इम्पोर्ट करताना प्रॉब्लेम येऊ शकतो, तर त्यांनी XML फाईल इम्पोर्ट करा. XML फाईल इम्पोर्ट करण्यासाठी इथं तुम्हाला वरती बघू शकताय अपलोडचा ऑप्शन आहे. इथून तुम्ही XML फाईल अपलोड करू शकताय. ओके, एक मी तुम्हाला XML फाईल जी आहे ती इथं इम्पोर्ट करून दाखवतो. अपलोडवरती क्लिक करा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जे मटेरियल आहे ते सगळं मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतर जर तुम्ही XML इम्पोर्ट केली तर डायरेक्ट तुम्हाला जे आहे ते बघू शकताय फोटोज वगैरे ॲड करायचं काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, सो या ठिकाणी आपल्याला इंटरनेट कनेक्शनची गरज असते, तर इंटरनेट आपण ऑन करूया आणि त्यानंतर तुम्ही जे आहे ते ही XML फाईल इम्पोर्ट करू शकता अगदी इझिली. ओके, सो बघू शकताय इम्पोर्ट झालेली आपली. नेक्स्टवरती क्लिक करून जर कंटिन्यू टू टाईमलाईन केलं तर जेवढे आपल्याकडे मटेरियलमध्ये फोटोज वगैरे आहेत हे सगळे बाय डिफॉल्ट इम्पोर्ट होऊन जातील. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते XML देखील इम्पोर्ट करू शकताय आणि दोन्हीचं एडिटिंग सेम आहे. तर इथं बघू शकताय सगळ्यात पहिल्यांदा बिटमार्क प्रोजेक्ट आपण ओपन केलेला आहे. त्यानंतर इथं ग्रुप आहेत, तर एक ग्रुप आपल्याला पहिल्यांदा एडिट करायचे आहेत. तर इथं एडिट करण्यासाठी जस्ट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं वरती एक इमेज आहे, तर या इमेजला इथून तुम्ही जे आहे ते चेंज करून घ्यायचं आहे. ओके, जे पण मी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमधले फोटोज यूज करू शकता. अदरवाईज तुम्ही तुमचे स्वतःचे फोटोज देखील यूज करू शकता. तर अशा प्रकारे पहिला इमेज आपण ॲड केलेला आहे. सेम तसाच आपण दुसरा इमेजेस जो आहे म्हणजे दुसरा ग्रुप एडिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरा जो इमेजेस आहे तो अशा प्रकारे ॲड करता येईल. त्यानंतर बॅक यायचं, बघू शकता पहिला ग्रुप एडिट झालेला आहे. प्रॉपर दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं दोन इमेजेस आहेत. तर हे दोन्हीही इमेजेस आपण एक एक करून ॲड करून घ्यायचे. पहिला इमेजेस ॲड केलेला आहे, त्यानंतर इथं लगेच दुसरा इमेजेस त्या ग्रुपमध्येच आहे, तर दुसरा इमेज देखील ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला. बॅक यायचं आहे, त्यानंतर वरती दोन इमेजेस ठेवलेले आहेत, तर त्या वरच्या दोन इमेजेसला देखील आपण इथून जे दोन इमेजेस आहेत आपले ते दोन्हीही इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. ओके, तर हे दोन्हीही इमेजेस जे आहेत हे मी ॲड करून घेतलेले आहेत. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथं स्पेस आहे थोडासा, तर या स्पेसमध्ये आपण एक फोटो ॲड करून घेणार आहोत. कोणताही एक फोटो तुम्ही ॲड करून घ्या. 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून तो पूर्ण स्क्रीनवरती करून एक्स्ट्रा पार्ट याचा रिमूव्ह करायचा आहे. ओके, त्याचबरोबर इथं तुम्हाला ग्रुप आणखीन एक दिसतो, तर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. यात देखील आपल्याला दोन इमेजेस एक्सचेंज करायचे. तर इथं दोन इमेजेस या टाईपमध्ये तुम्ही एक एक करून ॲड करू शकताय आणि हे दोन्ही इमेजेस ॲड केल्यानंतर आपल्याला पुढं ज्या आपल्या बीट्स आहेत या बीट्समध्ये आपल्याला प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करायचे. आता इथून पुढे जेवढे फोटोज आहेत म्हणजे जेवढे बीट्स आहेत त्यामध्ये आपण एक एक फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करताना 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं, एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. तर सेम याच टाईपमध्ये आपण जे आहेत हे आपले सगळे फोटो जेवढे आपल्या बीट्स आहेत त्यानुसार सगळे फोटोज ॲड करणार आहोत. तर या ठिकाणी आपण सगळे फोटोज एक एक करून ॲड करून घेऊया. तोपर्यंत मी व्हिडिओला थोडासा स्किप करतो. मित्रांनो, बघू शकता आपण जे आहेत सगळे फोटोज इम्पोर्ट केलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे एक 18 सेकंदाजवळ जर तुम्ही बघितलं तर 18 सेकंदाजवळ आपण एकही फोटो ॲड केला नाही आणि स्पेस देखील मोठा आहे. तर या ठिकाणी आपण प्लसवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक केल्यानंतर कुठलाही एक फोटो ॲड करायचा आहे. त्या फोटोला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन -90 डिग्रीमध्ये रोटेट करायचं आहे आणि त्यानंतर याला रिसाईज करायचं पूर्णपणे. पूर्ण स्क्रीनवरती होईल अशा प्रकारे रिसाईज करायचं आहे आणि याला अशा टाईपमध्ये जस्ट फेस दिसेल या टाईपमध्ये स्क्रोल डाऊन करून व्यवस्थितरित्या सेट करायचं आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. आता यानंतर आपल्याला जे आहे
हे इफेक्ट्स अप्लाय करायचे. तर त्यासाठी आपल्याला जस्ट बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट प्रिसेटची लेअर मी दिलेली आहे. तर त्या प्रिसेट लेअरमध्ये यायचं आहे. पहिली लेअर जी आहे ही कॉपी करून घ्यायची आहे. पहिली लेअर कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं. व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जो आपण पहिल्यांदा सगळ्यात फोटो ॲड केला होता, तर त्या पहिल्या फोटोवरती आपल्याला यायचं आहे. जो 5 सेकंदावरती आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. 2 नंबरची लेअर जी आहे, हा 2 नंबरच्या लेअरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. त्याला कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि ज्या ठिकाणी बघू शकताय जिथं आपले ग्रुप संपत आहेत, ग्रुप संपल्यानंतर पहिला आपला जो इमेजेस आहे, या पहिल्या इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्याला इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे, तिसऱ्याला आणि चौथ्याला. या 4 इमेजेसना आपण हा इफेक्ट जो आहे हा पेस्ट करायचा. ओके. त्यानंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे. प्रिसेटमध्ये आल्यानंतर या ठिकाणी 3 नंबरचा जो इफेक्ट आहे, हा 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आपण. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी जिथं आपण आता 4 इमेजला इफेक्ट पेस्ट केले, त्यानंतर एक डबल बीट आहे, तर त्या डबल बीटच्या एकाच इमेजेसला हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुढचे सगळे इमेजेस सोडायचे आहेत. ओके. बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रिसेटच्या लेअरला यायचं आहे आणि सगळ्यात लास्टला जायचं. लास्टला गेल्यानंतर लास्टचा इफेक्ट कॉपी करायचं आहे. लास्टचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि लास्टला जे 3 इमेजेस आहेत, या लास्टच्या 3 इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. तर लास्टच्या 3ही इमेजेसना हा इफेक्ट आपण पेस्ट केलेला आहे. आता त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. लास्टहून 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर परत व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये गेल्यानंतर आता यावेळी पूर्णपणे जिथंपर्यंत बघू शकताय आपले डबल बीट होते, त्या डबल बीट नंतर आपले काही इमेजेस आहेत. ओके. इथं जर तुम्ही बघितलं तर हे सगळे इमेजेस आहेत आणि ज्या इथं डबल बीट होत्या, डबल बीट नंतर एक इमेजेसला आपण इफेक्ट पेस्ट केला आणि तिथून पुढे जेवढ्या लेयर्स आहेत त्या प्रत्येक लेयर्सला हा इफेक्ट आपण पेस्ट करणार आहोत. ओके. तर बघू शकताय जेवढे पण इमेजेस आहेत सगळ्यांना मी हा इफेक्ट जो आहे हा पेस्ट करून घेत आहे. तोपर्यंत जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवरती आपण अशाच प्रकारे मराठीमधून जे स्टेटस ट्रेंडिंगचे रील्स एडिट आहेत ते शिकवत असतोय. सो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. सोबतच कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या सॉन्गवरती पाहिजे आहे. ओके. इथं बघू शकताय 18 सेकंदापर्यंत आपण सगळे इमेजला इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता स्टार्टला यायचं आहे. इथं एक ग्रुप लहान झालेला आहे तर तो याला आपण अशा प्रकारे वाढवायचा आहे. त्यानंतर इथं जर बघितलं तुम्ही 2 नंबरचा जो ग्रुप आहे त्याला इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरून हे 4 इफेक्ट कॉपी करायचे आणि 4ही इथून काढून टाकायचे. हे 4 इफेक्ट काढून टाकल्यानंतर आपला लास्टहून 4 नंबरचा जो इमेज आहे आडवा आपण ॲड केलेला त्याला हे इफेक्ट पेस्ट करायचे. पेस्ट केल्यानंतर 4हीच्या इफेक्टचे आहेत ते आपण ऑफ होते ते ऑन केलेले आहेत. जे काही इथं आय कॉन्टॅक्ट जो आहे, आय सिम्बॉल, त्यावरती क्लिक करून आपण पूर्ण जे आहे ते इफेक्ट ऑन केलेले आहेत. ओके. एकदम सिम्पल असा इफेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ग्रुपमध्ये जायचं आहे ग्रुप 1वरती. इथं ग्रुप 1वरती येऊन हे 3ही इफेक्ट ऑन करायचे आहेत. ग्रुप 2वरती जायचं आहे, इथं देखील 3ही इफेक्ट ऑन करायचे आहेत. त्यानंतर समोरच्या ग्रुपमध्ये जायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि या इमेजेसना जे 2 इफेक्ट आहेत हे दोन्ही ऑन करायचे आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला यायचं आहे बॅक. इथं आता बघितलं तर तुम्हाला ग्रुप दिसतील आणखीन, तर या ग्रुपला आपण तर प्रॉपररित्या अशा प्रकारे ॲड केलेलं आहे. ओके. यांना इफेक्ट जे आहेत याचे आहे असे ऑन ठेवायचे आहेत. सोबतच त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर इथं हा जो ग्रुप आहे या ग्रुपला जाऊन एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि याला देखील इफेक्ट वगैरे काही नाही, बट याच्या ग्रुपला इफेक्ट आहेत. ओके. याच्या ग्रुपला जे इफेक्ट्स आहेत हे देखील ऑफ आहेत, हे सगळे ऑन करायचे आहेत. ओके. हे सगळे ऑन केलेले आहेत आपण आणि बघू शकता एकदम प्रॉपर असा व्हिडिओ आपला दिसत आहे. मेन आपला अट्रॅक्शन जो आहे तो हा इफेक्ट होता, तर हा इफेक्ट प्रॉपर दिसतोय का एकदा बघायचं आहे. ओके. अशा प्रकारे झूम होऊन इमेजेस बॅक येताना आपल्याला दिसत आहेत. सो एकदम प्रॉपर असा आपला व्हिडिओ झालेला आहे. स्टार्टला यायचं आहे, आता प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक ओव्हरले व्हिडिओ मी दिलेला आहे, तर तो ओव्हरले व्हिडिओ तुम्ही बरोबर इथं पहिल्या 2 बीट पुरता ॲड करायचं आहे. एक्स्ट्रा पार्ट याचा कट करून ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून इथं स्क्रीन इफेक्ट द्यायचं आहे. तर बघू शकताय प्रॉपर असा हा व्हिडिओ आपला एडिट झालेला आहे.
त्यानंतर इथं कोपऱ्यात एक्सपोर्टचं ऑप्शन आहे. एक्सपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन 1080 पिक्सल ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.